जय जवाहर, जय आदिवासी, जय शिवराय, जय भीम. आज देशभरामध्ये जर पाहिलं, अदानी आणि अंबानी ही दोन संकट सर्वसामान्य जनतेवरती टांगती तलवार आहे. विशेष पाहिले पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भाग हा मुळातच टार्गेट केला जातो. या निसर्गामधील गौण संपत्ती जर पाहिलं तर आदिवासी भागामध्ये विशेष प्रमाणामध्ये आहे. भारत स्वतंत्र झाल्यापासून दाऱ्याघाट, आंबोली किंवा विशेष एक प्रामुख्याने आंबेगाव असेल, मावळ तालुका असेल किंवा निसर्ग पर्यटन क्षेत्र ज्या ठिकाणी असेल, या ठिकाणी टार्गेट करून मुळातच तिथे आदिवासी क्षेत्र असो किंवा पूर्व पट्टा असो, आदिवासी भागामध्ये आजपर्यंत कधीही कोणत्या प्रकारची प्रगती करण्यात आली नाही. किंवा त्या ठिकाणी जर एखादा प्रोजेक्ट करायचा असेल तर विविध परवानग्या घ्याव्या लागतात. जंगलातून एखादा रस्ता न्यायचा असेल तर वन विभागाच्या, फॉरेस्टच्या, दिल्लीवरनं परवानग्या आणा, महाराष्ट्र शासनाच्या परवानग्या, विविध क्रायटेरिया उभा केला जातो. परंतु जर देशभरामध्ये जर एवढे मोठे प्रोजेक्ट उभे करत असतील, कोणत्या अधिकाराने तुम्ही उभे करतात? जर देशभरामध्ये जर पाहिलं, भारतीय संविधान ज्यावेळेस अस्तित्वामध्ये आले त्यावेळेस आदिवासींसाठी विशेष अधिकार देण्यामध्ये आले. पेसा हा नंतरचा भाग आहे. कलम 244 क यामध्ये पारंपरिक ग्रामसभेला ठराविक काही अधिकार दिलेले आहेत. जर तेथील ग्रामस्थांनी पारंपरिक ग्रामसभा जर घेतली तर त्या ठिकाणी आदिवासींचं मेरा देश मेरा राज या संकल्पनेवरती स्वतःचं अस्तित्व उभं राहतं. परंतु देशातील किंवा आदिवासी जो समाज आहे हा राजकीय क्षेत्रामध्ये कुठंतरी वळला आणि स्वतःचं अस्तित्व त्यांनी कुठंतरी लांब ठेवलं. त्यांनी स्वतःचं अस्तित्व उभं न करता वेगवेगळ्या गोष्टींमध्ये ट्रान्सफर झाला. तो या देशाचा मूळ मालक असून सुद्धा स्वतःचं अस्तित्व त्यांनी झिडकारलं, नको त्या गोष्टींमध्ये अडकला. आज जर तुम्ही ह्या प्रोजेक्टला जर मान्यता दिली किंवा ग्रामस्थांनी विविध ठिकाणी जर विरोध झालेलाच आहे, परंतु जर आज आपण आपल्या पिढीचा विचार केला, शासनाच्या माध्यमातून, अदानीच्या माध्यमातून जर निधी भेटला, शासकीय क्रायटेरियानुसार ती रक्कम भेटू शकते. तुम्ही आजच्या पिढीचा विचार कराल, परंतु पुढच्या भविष्याच्या पिढीचा विचार करा. बरोबर. आज आदिवासी समाजावरती वेळ आली म्हणून तो लढतोय, परंतु या देशातील विविध भागातील लोक पर्यटनासाठी, विविध गोष्टीसाठी, निसर्गासाठी या ठिकाणी उभे राहतात. परंतु या गोष्टीचा जर इतर जनतेने जर विचार केला नाही तर ह्या देशाचं, ह्या आदिवासींचं किंवा निसर्गाचं संवर्धन करण्याची जबाबदारी आपलीच आहे. त्यामुळं सर्व आदिवासी समाज आणि पूर्व पट्ट्यातील लोक या सर्वांनी सूरज भाऊंच्या आंदोलनाला, उपोषणाला सपोर्ट करावा. आणि जर 8 दिवसामध्ये शासनाने योग्य तो निर्णय घेतला नाही, या सुनावण्या बिनावण्या ह्या आम्हाला सांगू नका, नाहीतर आम्ही देशभरामध्ये विविध ठिकाणी आंदोलने करू. देश बंद करण्याचे आव्हान आम्ही बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून, आदिवासी समाजाच्या माध्यमातून हे करतो. जय आदिवासी, जय शिवराय, जय भीम.